नमस्कार. थोडासा भ्रमंतीवर आहे. श्रावण महिना चालू आहे, त्यामुळं महादेवाचं दर्शन करणं चालू आहे. वेगवेगळ्या ज्योतिर्लिंगांचं दर्शन चालू आहे. त्यामुळं काही जुने विषय आपल्याकडे पडलेले आहेत. नव्या विषयांना रस्त्यातून करून टाकण्याचा हा प्रयत्न आहे. मध्य प्रदेशातल्या ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेताना एका रिसॉर्टवरती, ज्याचं नाव अंबर आहे, तिथून मी आपल्याशी बोलतो आहे. मित्रहो, महाराष्ट्राच्या राजकारणात मध्य प्रदेशातून मी बोलतो आहे. त्याचं कारण असं आहे की मध्य प्रदेशासारखंच महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालेलं आहे. मध्य प्रदेशात झालेलं सत्तांतर दीर्घकाळ टिकलं आहे खरं, पण महाराष्ट्रामधलं सत्तांतर हे दीर्घकाळ टिकणार आहे का? आणि महाराष्ट्रातलं राजवट ही चालू राहणार आहे का? महाराष्ट्रात मध्येच निवडणूक यायची शक्यता आहे का? असे अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहेत. महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणुकांचा घाट घातला जाऊ शकतो का? भारतीय जनता पार्टीच्या डोक्यात हे सरकार काही दिवस चालवून मग नंतर थेट निवडणुका घोषित करण्याचं चाललेलं आहे का? हा विचार देखील सहजपणे येऊन जातो. याची चर्चा देखील जोरदार सुरू आहे. काही न्यायालयीन लढाया सुरू आहेत. निवडणूक आयोगामध्ये लढाई सुरू आहे. त्यासोबत राज्य सरकारमधल्या मंत्र्यांच्या स्थापनेवरून देखील मोठ्या प्रमाणात धुसफूस होते आहे. आता ही धुसफूस आणि हे सगळं खरोखरच पुढे या सरकारला घेऊन जाणार आहे का, असा प्रश्न आपल्या मनामध्ये. जरा आपण याच प्रश्नांची उकल करत जाऊया. महाराष्ट्रामध्ये सत्तांतर घडलं, मंत्रिमंडळ उशिरा का होईना अस्तित्वात आलं. मी हा व्हिडिओ करेपर्यंत तरी महाराष्ट्रात सत्तेचं खातेवाटप झालेलं नव्हतं. नुसतेच मंत्री नियुक्त केलेले होते, पण खातेवाटप झालेलं नव्हतं. खातेवाटपावरून चर्चा सुरू आहे. भाजपामध्ये सगळ्यात ज्येष्ठ मंत्र्यांना घेण्यात आलं आहे वयाचा विचार करता. म्हणजे बघा, चंद्रकांतदादा पाटील, त्यानंतर सुधीर मुनगंटीवार, त्यानंतर भाजपात नव्याने आलेले विखे पाटील, यासोबतच अन्य जी काही मंत्री आलेली आहेत ती बहुतेक वेळेला सगळी ज्येष्ठ या कॅटेगरीतली आहेत. एक गिरीश महाजन वगळता ते चिरतरुण व्यक्तिमत्व आहेत, पण बाकी सगळी मंत्री ज्येष्ठ आहेत. त्यामुळं तरुण आणि कमी वयाच्या लोकांमध्ये, आमदारांच्यामध्ये एक अस्वस्थता आहे. या सरकारमध्ये आपल्याला काही संधी मिळणार आहे की नाही, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. 40-42 मंत्री होणार आहेत. त्यापैकी भाजपच्या वाट्याला 20-21 येणार आहेत. त्यापैकी 10 भाजपची झालेली आहेत. म्हणजे आता संख्या उरली आहे ती 10 ते 11. आता पुन्हा जो विस्तार होईल तो जास्तीत जास्त 10 अशा लोकांना समाविष्ट करून घेणारा हा विस्तार असेल. आता या विस्तारात कोणाकोणाला संधी मिळते आणि किती नाराजी असते हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. त्यामुळं भाजपमधली नाराजी हा पुढे काही वेगळा रंग घेते का, हे देखील बघायचं आहे. त्यासोबत शिवसेनेच्या गटामध्ये देखील केवळ 20 जणांनाच ही संधी मिळणार आहे. आमदार तर 50 आहेत, त्यातल्या अपक्ष आहेत. अपक्षांच्या गटामध्ये काही वेगळी हालचाल होऊ शकते का? अपक्ष नाराज होऊ शकतात का? चला, ही जी शिंदे गटाची 40 आमदार आहेत ती स्ट्रॉंग राहिली असं गृहीत धरू. ती राहतील की नाही शंका आहे. बऱ्याच जणांच्यामध्ये चलबिचल सुरू आहे. हे सगळं असं कुठपर्यंत ताणत जाणार आहे? आणि कोर्टाचं काय? तारीख पे तारीख चालू आहे. या प्रत्येक तारखेला नवी तारीख मिळते आहे, पुढे पुढे ढकललं जात आहे. म्हणजे आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर जो काही निर्णय सुप्रीम कोर्टाला द्यायचा आहे तो अजून लांबत चालला आहे. हे किती दिवस लांबणार आहे? कारण ज्या 3 पीठाच्या याच्यामध्ये बेंचमध्ये जे सरन्यायाधीश आहेत ते आता लवकरच सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर पुन्हा नवे न्यायाधीश त्यात नियुक्त होतील. पुन्हा सगळी नव्यानं केसची मांडणी, सगळे पुन्हा एकदा काही गोष्टी बघाव्या लागतील. तर हे सगळं महाराष्ट्राला एका वेगळ्याच दिशेनं घेऊन चाललं आहे का? अस्थिरतेच्या दिशेनं घेऊन चाललं आहे का? त्यामुळे महाराष्ट्रात निवडणुका येऊ शकतात का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा आहे. त्यासोबत मंडळी अजून एक गोष्ट घडते आहे, तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की महाविकास आघाडी नावाची जी काही योजना अस्तित्वात आहे, जी काही संघटन अस्तित्वात आहे, ते महाविकास आघाडी नावाचं संघटन टिकणार आहे का? कारण नाना पटोले वेगळीच भाषा बोलत आहेत. नाना पटोले जे बोलत आहेत त्याला आम्ही महत्त्व देत नाही, संसदीय मंडळात जे बोललं जातं त्याला आम्ही महत्त्व देतो, असं म्हणून अजित पवार काँग्रेसमध्येच फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे थोरात बोलले ते वेगळं आणि नाना पटोले बोलले ते वेगळं. जे थोरात बोलतील त्याला आम्ही महत्त्व देतो असं अजित पवारांनी सांगितलं आहे. म्हणजे अशोक चव्हाणांचं नाव पण त्यांनी घेतलं आहे. काँग्रेसमध्येच लावून देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे का? मग काँग्रेस या सगळ्यामध्ये नाराज असेल. त्यासोबत जयंत पाटलांनी पण सांगितलं आहे की विधान परिषदेतला विरोधी पक्षनेता नियुक्त करताना आम्हाला विश्वासात घेतलं नाही आहे. अजित पवार म्हणाले आम्हाला वाद वाढवायचा नाही आहे, चला झालं आहे सगळं, आता आम्हाला काय वाद वाढवायचा नाही आहे. पण नाराजी ही महाविकास आघाडीमध्ये दिसते आहे. आता कमजोर झालेल्या शिवसेनेला काहीतरी द्यायचं, महत्त्व ठेवून द्यायचं, हे जणू काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मान्यच नाही आहे. शिवसेना आता कमजोर झालेली आहे खूप. म्हणजे अगदी विधानभवनात त्याचं बळ, विधिमंडळात त्याचं बळसुद्धा कमी झालेलं आहे.
अशा वेळी त्या बलहीन झालेल्या काँग्रेसला काहीतरी द्यायचं याचा विचारच यांच्या मनामध्ये येत नाही आहे. आणि त्याशिवाय शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाचा गट यांना वेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं आहे. आता शिवसेना जेवढी फुटायची आहे तेवढी फुटली आहे, जेवढं काही क्षीण व्हायचं तेवढं झालं आहे. अजून काही होणार असेल तर ते होऊ देणं हे भाजपसाठी जास्त फायदेशीर आहे. म्हणजे नड्डा म्हणाले तर बघा शिवसेना ऑलमोस्ट संपली आहे. तर हे जेव्हा घडत असतं तेव्हा एका सरकार चालवण्याच्या दिशेनंची ही वाटचाल वाटत नाही, तर ती आता निवडणुका घेण्याची वाटचाल वाटते. आणि असंच महाराष्ट्राच्या राजकारणात घडण्याची शक्यता आहे. मी अगदीच गुजरातसोबतची निवडणूक असा दावा करणार नाही. मागे एका व्हिडिओमध्ये केला होता, हे सरकार पडलं नाही तर महाराष्ट्रामध्ये गुजरातसोबत निवडणूक घेतली जाऊ शकते. मी अगदीच गुजरातसोबत निवडणूक होईल असा दावा करणार नाही आहे. पण 1 वर्षाच्या अंतरामध्ये महाराष्ट्रात पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकांचं बिगुल वाजू शकतं का, अशी पुसटशी शंका मनामध्ये येऊन जाते. आणि म्हणूनच भाजप त्याची पूर्ण तयारी करत आहे असं वाटतं आहे. वर्षभराच्या अंतरामध्ये महाराष्ट्राला निवडणुकांना सामोरं जावं लागेल का याचाच आपल्याला विचार करावा लागणार आहे आणि त्याचाच आपण अभ्यास करणार आहोत. नमस्कार.